हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय तो शूट करण्यासाठी मला 10 वर्षाचा वेळ गेला आहे। कारण माझं लग्न ठरण्याआधी 2 वर्ष आधी मी मामाच्या गावी गेलेली आणि त्यानंतर आत्ताच मी मामाच्या गावी गेले होते। कारण मधल्या काळात फक्त माहेर आणि सासर एवढंच होत होतं, मामाच्या घरी जाणं होत नव्हतं। तर एवढ्या वर्षानंतर हा योग आलाय, तर म्हटलं शूट करावा आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। त्यानंतर हा माझ्या मामाचा मुलगा, ज्यावेळेस मी जायचे त्यावेळेस तो खूप छोटा होता, आता तो बराच मोठा झाला आहे। म्हणजे असं म्हणतात ना, वडिलांच्या जागेवर जसा भाऊ येतो तसं मामाच्या जागी आज मामाचा मुलगा आहे असं वाटतंय। आणि जेव्हा मी मामाचा व्हिडिओ एडिट करत होते ना, त्यावेळेस ते असतं ना की आपले वडील जसं म्हातारे होताना आपण बघतो त्यावेळेस आपल्याला खूप वेगळी भावना येत असते, तसंच मला माझ्या मामाचा व्हिडिओ एडिट करताना येत होतं। कारण तो बघितलेला आधीचा मामा आणि आत्ताचा मामा, जसं वडील आपण म्हातारे होताना बघतो ना, तसं मामाला बघताना मला अगदी वेगळं वाटत होतं। आणि आज हा त्याच्या जागेवरती आहे असं वाटतंय। कारण मला असं वाटतं की माझा मामा म्हणजे आठवत असेल तेव्हा तो साधारण 15-16 वर्षाचा असेल तेव्हापासून मी बघते। म्हणजे सिद्धूसारखा माझा मामा होता तेव्हापासून मला तो आठवतोय। लहानपणापासून मी जात असेल पण माझा मामा मला तेव्हापासून आठवतोय, एवढा लहान असल्यापासून। त्यानंतर मग बहिणींनी ओवाळून घेतलं, त्यांचेही व्हिडिओ शूट करून घेतले। मला असं वाटतंय की यूट्यूबकडनं मला काही मिळो न मिळो, पण माझ्या गोड आठवणी आणि सगळ्या गोष्टी यूट्यूब मला देतंय। यूट्यूबमध्ये मी सेव्ह करून ठेवते आणि त्या वर्षानुवर्ष असेच राहू, असंच टिकून राहू देत। काही मिळालं नाही तरीसुद्धा या गोड आठवणी माझ्याजवळ कायमस्वरूपी असतील यासाठी। कारण या गोष्टीचा अनुभव मला तेव्हा आला जेव्हा माझे पप्पा गेले आणि पप्पांचे व्हिडिओज माझ्याकडे काही यूट्यूबला सेव्ह होते। त्यामुळे मला असं वाटतं की आठवणी मी जपून ठेवायला हव्यात। त्यानंतर ही कविता दीदीची लहान बहीण सविता, त्यांची नावही सुंदर ठेवलेली होती त्यावेळेस। तर आम्ही एक एक करून सगळ्यांना ओवाळून घेतलं आणि हा दिवस परत 1 वर्षांनी येणार आहे ह्या भावनेने सगळं करत होते मी। कारण खूप छान वाटत होतं। 10 वर्षानंतर आम्ही परत एकत्र येण्याचं प्लॅनिंग केलं होतं। बऱ्याच बहिणी आल्या नाहीत, पण पुढच्या वर्षी अजून सगळे एकत्र आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। कारण जितकं आपण टिकून ठेवतो तितकं जास्त टिकतं आणि जितकं जपून ठेवतो तितकं ते जपलं जातं असं मला वाटतं। त्यामुळेच आत्ता एकत्र आणण्याचा प्रयत्न केला मी। शाळेचं गेट टुगेदरही करण्याचा प्रयत्न केला होता पहिल्यांदा, तेव्हा आम्ही 5च मैत्रिणी एकत्र आलो होतो, बाकीची लोक एकत्र आली नव्हती। त्यानंतर आम्ही परत जेव्हा मागच्या वर्षी गेट टुगेदर केलं तेव्हा 25पेक्षा जास्त लोक एकत्र आली होती। तसंच फॅमिलीचं सुद्धा होऊ शकतं। आत्ता आम्ही 10-12 जण एकत्र आलेलो आहोत, पुढच्या वेळेस 24-25 जण एकत्र येऊ शकतो। त्यानंतर मस्त सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं, छानपैकी सगळे बसले जेवले। आणि हे एकत्र आम्ही खूप आधी यायचो, फार मधल्या काळात आम्ही सगळे एकत्र आलो नाहीत। त्यानंतर मावशा नाही आहेत, मम्मी नाही आहे, यांच्या मुली नाही आहेत। तर मला असं वाटतं की पुढच्या वर्षी अजून छान गेट टुगेदर करावं, छान सगळ्यांनी एकत्र यावं। आणि मला माझ्या फॅमिलीचं म्हणजे पाटील फॅमिलीचंही गेट टुगेदर करण्याची इच्छा आहे, मी प्रयत्न करणार आहे। पण जर सगळे एकत्र आले तर खरंच खूप छान वाटतं। या गोष्टीचा आनंद तेव्हाच येतो। खरं तर लग्न कार्य यावेळेस आपण एकत्र येतो, पण लग्न कार्याचं घर ज्याचं असतं तो त्याच्या गडबडीत असतो आणि आपण काय छान असं बसून गप्पा मारून फोटो बिटो काढून ब्लॉगिंग वगैरे करत नाही। पण जेव्हा आपण असं स्पेशली वेगळं काहीतरी असेल त्यावेळेस एकत्र येतो, त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं आणि एकमेकांसोबत गप्पा मारायलाही वेळ मिळतो। आणि लग्न असेल तेव्हा वेगळी गर्दी असते, त्यामुळे अशा वेळी एकत्र येताना आपल्याला भारी वाटतं। तर तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतलाय का? घेतला असेल तर मला कमेंट करून सांगा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब नक्की करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत आहेत का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब मला व्हिडिओ बनवण्यासाठी
ही प्रोत्साहन देत असतं, उत्सुकता असते की चला सगळ्यांना आवडतंय मग आपण बनवूया करूया. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला ही कल्पना आवडली असेल फॅमिली गेट टुगेदरची तर तुमच्या बहिणींसोबत भावांसोबत शेअर करा, म्हणजे तुमचेही छान छान गोड आठवणी तयार होतील. खरंच खूप छान वाटतं मैत्रिणीनं. इकडे बसलेली 1 नंबरला कविता दिदी आहे, तिच्या बाजूला कृष्णा, त्याच्या बाजूला शिवम, त्याच्या बाजूला सिद्धू, त्यानंतर रुद्र, त्याच्या बाजूला सविता दिदी, त्यानंतर गौरी. इथे मी बसली आहे आणि कविता दिदीच्या बाजूला मामी बसल्यात. मामा थोडंसं काम होतं त्यासाठी बाहेर गेलेले होते. तर असे सगळे होतो. आजीचं जेवण आधीच झालं होतं त्यामुळे आजी आमच्यासोबत जेवायला बसली नव्हती. तिच्या गोळ्या असतात त्यामुळे ती फार याच्यात नसते. माझ्या आजीला माझे पप्पा जेव्हा वारले त्यावेळेस पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला आहे, त्यामुळे ती तेव्हापासनं अनस्टेबल असते थोडीशी, त्यामुळे ती फार याच्यात बोलत नाही. त्यामुळे मग ती अनकम्फर्टेबल होऊ नये यासाठी मग मी तिला व्हिडिओमध्येही फार घेतलेलं नाही आहे. त्यानंतर आत्ता सगळे बघतायत की व्हिडिओ चालू आहे, वेगळे व्हिडिओ चालू आहे आणि कविता दिदी आणि मामी दिसत नव्हत्या, त्यामुळे मी परत कॅमेरा फिरवला आणि जरा वेळ व्हिडिओ शूट केला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आपलं ह्या फॅमिलीमधलं कोणी बघत असेल तर एक लाईक एक कमेंट नक्की करा, म्हणजे मलाही आनंद होतो की तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघतायत ते. मामीनी छान मटकीची उसळ, शेव, चपाती, भात, लोणचं, आमटी, म्हणजे लोणचं, लिंबू, कांदा ह्या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट केलेली होती. खूप छान वाटत होतं. खरं तर मला एका कारणामुळे एन्जॉय नाही करता आलं. आत्ता व्हिडिओ शूट करताना ज्यांनी मला बघितलेलं असेल किंवा कविता दिदी, सविता दिदी, सिद्धू, गौरी, मामी, मामा यापैकी जर हा व्हिडिओ कोणी बघत असेल तर त्यांना माहिती आहे की मी व्हिडिओ कोणत्या कंडिशनला शूट केला आहे. कारण थोडासा हेल्थ इश्यू मला झाला होता आणि त्यामुळे मी ठीक नव्हते, पण तरीसुद्धा ब्लॉगिंग करायचं म्हणून हे सगळे व्हिडिओ मी शूट केलेले होते. तुमच्यापैकी कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर कमेंट नक्की करा. तर मैत्रिणींनो, असं या एकत्र फॅमिलीसोबत वेळ घालवा. खरंच म्हणजे आयुष्य खूप छोटं आहे आणि त्यामध्ये आपण फक्त हा मला बोलला नाही, तो मला बोलला नाही, त्याने फोन नाही केला, ह्या गोष्टीचा इगो पाळण्यापेक्षा एकत्र आपण कसं राहू शकतो, एकत्र कसं येऊ शकतो या गोष्टीचा विचार करून एकत्र येऊयात, या गोष्टीचा विचार करा. खरंच आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल जेव्हा आपल्यासोबत असतील. बाहेरची लोक काय येतात आणि निघून जातात, तो त्याच्याने त्यांनाही फरक नाही पडत आणि आपल्याला फरक पडेल असं त्यांना वाटतं. ते वाटून घेण्यापेक्षा आपली सुंदर फॅमिली आहे, ती सुंदर फॅमिली सोबत घेऊन चला. खूप छान वाटतं. लोकांना कवटाळण्यापेक्षा ना आपल्यांना जवळ करा, खूप फरक पडतो. त्यानंतर मग मामीने आमच्यासाठी सुंदर सुंदर अशा साड्या आणलेल्या होत्या, सगळ्यांना सेम आणलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्या नेसल्या वगैरे. साडी कशी वाटली आहे? मला तर प्रचंड आवडली. ट्रेंडिंगमधली होती, स्टोन वर्क आता जरा चालू आहे त्यातली होती, बघू शकताय. मामी म्हटलं की आत्ताच घड्यामोडा नेसून जा, आणि हा आनंद कदाचित काही वर्षांपूर्वी आमच्या आया घेत होत्या आणि आता तो आनंद आम्ही घेतोय असं वाटतं. त्यानंतर मग घरी येण्यासाठी निघालो, पण बसची वाट बघितली, रिक्षाची वाट बघितली, काही मिळालं नाही. मग आम्ही सरळ एक टेम्पो भेटला, टेम्पोला हात दिला आणि त्या टेम्पोत निघालो प्रवास करण्यासाठी. खरं तर खूप मज्जा येत होती आणि माझी बहीण म्हणून इथे पण तू आता व्लॉगिंग करणार आहेस का? म्हटलं हो करणार आहे, दाखवणार आहे, आणि सगळं मी शूट केलं. त्यानंतर मग आम्ही नंतर कंटाळाला खाली बसून घेतलं, वणी स्टॉपला आलो, तिथे बस लागली, बसमध्ये बसलो आणि घरी गेलो. खरं तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला, काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. फायनली बस भेटली, बसमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यानंतर मग म्हटलं चला आता आपल्याला असंच घरी जायचं आहे. हे दोघं खाली बसलेले होते बॅगवरती. त्यानंतर बस थोडीशी रिकामी झाली आणि त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय, काय वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.